सकाळची सुरुवात तर आज अशी काही झाली होती। आज एकादश होती आणि मस्त अशी डोक्यावर रांगोळी केली होती। फ्रेश वातावरण होतं, झाडलोट करून छान अशी रांगोळी काढून घेतली आणि हे माझं डेली रुटीन आहे। एक दिवस जरी चुकलं ना काहीतरी राहिल्यासारखं वाटतं। तेवढ्यात ना देवपूजा होईपर्यंत आमचा शिव पण उठला होता। आता तो उठला ना त्या 10-15 मिनिटं घ्यावं लागतं, नाहीतर तो रडतच बसतोय। तेवढे साहेब उठले होते ना, मग मी शिवला त्यांच्याजवळ दिलं आणि आता 2-3 दिवस झाले आमच्या घरामध्ये सगळेच आजारीत, म्हणजे घशाचा सर्दी खोकल्याचा प्रॉब्लेम चालू आहे। त्यामुळे आम्ही 2 दिवस झाले ना सर्वजणांचं गरम पाणी आणि गुळाचा काढा घेतोय। मग सकाळ सकाळी मी मस्त असा काढा केला होता, तो मग सर्वांनी बसून पिला। त्याच्यानंतर आज स्वयंपाक काही जास्त नव्हता, माझी आई पप्पांची एकादश होती, तर साहेबांसाठी फक्त पटकन डबा बनवून दिला। नंतर मग शाबूची खिचडी करणार होते। शाबू मी संध्याकाळी भिजत घातला होता, त्याच्यानंतर आम्ही शाबू करायला घेतला। आता उपवासाचं का निमित्त असेल, आपण महिन्यातून 2दा तरी शाबू खायला भेटणार आहे बरं का। तसं घरात आमच्या सर्वात जास्त खिचडी कोणाला आवडते, शिवला आणि पाटला। आता बनवल्या मी त्यांनाच खायला दिली। सकाळचं जेवण त्यांचं खिचडी खाऊनच झालं होतं, त्यांना दिलं आणि लगेचच मी पण फराळ करून घेतला। आता रोज आवरायला वेळ होतोय, पण आज स्वयंपाक नसल्यामुळे शिवचं पार्थचं मी लवकर आवरलं होतं। दोघांना पण मस्त असे आंघोळ वगैरे घालून शाळेत घेऊन गेले। आता शाळेला जाण्यासाठी ते जास्तच एक्सायटेड असतात, कारण की जेव्हापासून युनिफॉर्म भेटलेत ना त्यांना खूप आवडतं ते सगळे घातलेलं बघून ना, ते पण खूप आवडीनं घालून जातात, अभ्यास करतात। कसं का होईना येत तर काय नाही आमच्या शिवला अजून, पण जाऊन बसतोय, बघतोय, थोडी गाणी म्हणतोय, ABCD म्हणतोय। कशाच्या का निमित्तानं होईना पण शिकायला लागलाय बरं का ते। आणि आजकाल आमच्या शिवचा अभ्यास एवढा जास्त झाला की झोपून आमचा अभ्यास करायचा चालू आहे। पण काय का असे ना गिरवतोय काहीतरी। मग त्याच्या वेळ झाली होती खाऊ खाण्याची, मस्त असा भात घेतला, खावला थोडासा घरी घेऊन आलो। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा।